नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोशल ऑब्जेक्टिव्ज ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसायाची सामाजिक उद्दिष्ट. व्यवसायामध्ये अनेक लोक पैसे गुंतवतात, त्यांना आपण शेअर होल्डर्स किंवा इन्व्हेस्टर्स असं म्हणतो. लहान सहान बिझनेसमध्ये अशा प्रकारच्या लोकांना गुंतवणूकदार असं म्हटलं जातं. वस्तू विकत घेणारे कस्टमर्स, वस्तू तयार करायला आपल्याला जे कामगार लागतात ते, किंवा ऑफिसमध्ये काम करणारे एम्प्लॉईज, त्याचप्रमाणे रॉ मटेरियल सप्लाय करणारे सप्लायर्स, वस्तू विकताना वाटेमध्ये असणारे डीलर्स म्हणजे मिडलमॅन, ह्या सगळ्या लोकांना आपण जर एकत्रित लक्षात घेतलं तर त्याला आपण व्यवसायाची सामाजिक उद्दिष्ट किंवा सोशल ऑब्जेक्टिव्ज असं म्हणू शकतो. बऱ्याच व्यावसायिकांना या गोष्टीचा विसर पडलेला असतो की समाजामुळे त्यांचा व्यवसाय चालतो आणि समाजच नसेल तर त्यांचा बिझनेस असूच शकणार नाही. प्रसिद्ध उद्योजक हेनरी फोर्ड यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या व्यवसायामध्ये फक्त पैशांची निर्मिती होते किंवा फक्त पैशांसाठी जो बिझनेस केला जातो त्याला मुळात बिझनेसच म्हणता कामा नये. म्हणजे त्यांनी इतका मोठा कार कंपनीचा मालक असतानासुद्धा अमेरिकेतल्या लोकांना एक गोष्ट दाखवून दिली. मी अमेरिकेतल्या असं म्हणतो आहे कारण ते कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही विचारांचे लोक आहेत. त्यांना हेनरी फोर्डनी असं सांगितलं की केवळ पैसे मिळवणं किंवा संपत्तीचं निर्माण करणं हा व्यवसायाचा उद्देश असू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला सोशल ऑब्जेक्टिव्ज किंवा सामाजिक उद्दिष्ट लक्षात घेणं खूप अगत्याचं ठरतं. सोशल ऑब्जेक्टिव्ज किंवा सामाजिक उद्दिष्टांमध्ये पहिला मुद्दा येतो सोशल ऑब्जेक्टिव्ज टुवर्ड्स कस्टमर्स म्हणजे ग्राहकांच्या प्रती व्यवसायाची असलेली सामाजिक उद्दिष्ट. ग्राहक म्हणजे कस्टमर जर समजा तुमच्या व्यवसायामध्ये नसतील तर तुमचा व्यवसाय होऊच शकणार नाही. त्यामुळे सर्वायवल, ग्रोथ आणि रेकग्निशन या ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्जमधल्या पहिल्या 3 घटकांसाठी ग्राहक असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कस्टमर्सला आपण काय द्यायचं असतं किंवा त्यांच्याप्रती आपले सामाजिक उद्दिष्ट काय असतात. आता एखादा बिझनेसमन म्हणाले की आमच्या दुकानामध्ये कस्टमर येतो, तो वस्तू मागतो, आम्ही त्याला वस्तू देतो आणि त्याची किंमत तो देतो, विषय संपला. पण तसं नाही आहे. योग्य वस्तू, योग्य क्वालिटीची वस्तू योग्य किमतीमध्ये कस्टमरला विकणं आणि त्यानंतर जर त्याची काही तक्रार असेल तर आफ्टर सेल सर्व्हिस त्याला प्रोव्हाइड करणं हे खऱ्या अर्थाने व्यवसायामधलं सामाजिक उद्दिष्ट समजायला हवं. ते सुद्धा ग्राहकांच्या प्रती असलेलं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट. बरेच लोक व्यवसाय करतात पण एकतर आफ्टर सेल सर्व्हिस देत नाहीत, व्यवसाय करतात चांगल्या वस्तू विकत नाहीत किंवा योग्य किमतीला विकत नाहीत. त्यामुळे ते व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतात परंतु सामाजिकदृष्ट्या ते अयशस्वी असतात. केवळ हाव म्हणून किंवा पैसे मिळवण्यासाठी ते व्यवसाय करतात. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांनी लक्षात घेण्यासारखा हा पहिला मुद्दा आहे सामाजिक उद्दिष्ट आणि तेही ग्राहकांच्या प्रती असलेली उद्दिष्ट. पुढचा मुद्दा येतो सोशल ऑब्जेक्टिव्ज टुवर्ड्स कॉम्पिटेटर्स म्हणजे आपल्या स्पर्धकांच्या प्रती असलेली आपल्या व्यवसायाची उद्दिष्ट. निंदकाचे घरं असावे शेजारी असं म्हणतात, तसं आपण व्यावसायिक लोकांनी म्हणायला हरकत नाही. स्पर्धकाचे घर असावे शेजारी. जर स्पर्धक नसेल तर व्यवसायामध्ये मजा येत नाही कारण उत्कर्ष होत नाही. बरेच लोक कॉम्पिटिशनचा अर्थ चुकीच्या मार्गाने स्वीकारतात की स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिंकलंच पाहिजे, असा त्यामध्ये गर्भितार्थ किंवा उद्देश नाही आहे. साधा उद्देश असा असतो की ज्यावेळेला अनेक लोक व्यवसायामध्ये असतात आणि मार्केटचा जास्तीत जास्त हिस्सा आपल्याकडे असावा असा प्रयत्न ते करतात, त्यावेळेला क्वालिटीमध्ये होणारी इम्प्रूव्हमेंट किंवा त्यांच्या वस्तूमध्ये होणारी सुधारणा ही देखील खूप अगत्याची ठरते. त्यामुळे जर समजा आपल्या व्यवसायाला अनेक स्पर्धक असतील तर आपण आपल्या व्यवसायामध्ये नक्की अलर्ट राहतो, सतर्क राहतो. त्यामुळे व्यावसायिकांना आपल्या स्पर्धकांशी नाहक स्पर्धा करण्यापेक्षा त्यांच्यातले चांगले गुण स्वीकारणं, त्यांचा उत्कर्ष का झाला याचा अभ्यास करणं हे अगत्याचं ठरतं. त्यामुळे कुठल्याही गैर अर्थाने स्पर्धा न स्वीकारता कटथ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे गळे कापू स्पर्धा असा त्याचा अर्थ न घेता या स्पर्धेला सकारात्मक दृष्टीने स्वीकारलं तर नक्कीच व्यावसायिकांचा फायदा होत जातो. पुढचा मुद्दा येतो सोशल ऑब्जेक्टिव्ज टुवर्ड्स सप्लायर्स म्हणजे जे सप्लायर्स आपल्याला रॉ मटेरियल
किंवा व्यवसायाला आवश्यक वस्तू सप्लाय करतात त्यांच्याप्रतीसुद्धा व्यवसायाची अनेक महत्त्वाची उद्दिष्टं असतात. त्यांनी जर योग्य प्रकारे योग्य वेळेला रॉ मटेरियल किंवा आवश्यक वस्तू जर सप्लाय केल्या नाहीत तर व्यवसाय कोलमडून पडू शकतो. याचं उद्योजकाला आणि व्यावसायिकाला भान असलं पाहिजे. उदाहरणार्थ हॉटेलमध्ये रोज पदार्थ तयार केले जातात आणि ते ग्राहकांना दिले जातात. जर हॉटेलला लागणारा भाजीपाला, दूध, बाकीच्या वस्तू जर सप्लायर्सनी वेळेवर दिल्या नाहीत तर ते हॉटेल बंद पडू शकेल. याचा हॉटेल मालकांनी विचार केला पाहिजे. मग प्रश्न येतो की त्याची या सप्लायर्सच्या प्रती कुठली उद्दिष्ट असायला हवीत. सगळ्यात पहिलं त्यांचं पेमेंट वेळेवर झालं पाहिजे. कोणीही पेमेंट करता याचना करता कामा नये. नाहीतर उद्दामपणे लोक 2-3 चकरा मारल्यानंतर पैसे देतात, असं कधीही व्यवसायामध्ये होता कामा नये. सप्लायर्सला वेळेवर पैसे दिले गेले पाहिजेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो सप्लायर्सच्या ट्रेड टर्म्स किंवा टर्म्स अँड कंडिशन्स या नेहमी सुधारत अपग्रेड करत राहिलं पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूनी रिलेशन्स खराब होत नाहीत. आणि तिसरं त्यांच्या सप्लाय करण्याच्या पद्धतीमध्ये अनुभवातून दोन्ही बाजूनी चर्चा करून काही चांगल्या योग्य मार्गे सप्लाय करता येऊ शकतो. म्हणजे सप्लायर आणि बिझनेसमन यांच्यामध्ये सुद्धा बिझनेस ऑब्जेक्टिव्ज असतात, हे सुद्धा व्यावसायिकांनी लक्षात घेणं तितकंच अगत्याचं ठरू शकतं. सोशल ऑब्जेक्टिव्जमध्ये पुढचा मुद्दा येतो सोशल ऑब्जेक्टिव्ज टुवर्ड्स गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारच्या प्रती, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिका असेल, जी कुठली सरकारी यंत्रणा आहे त्या सगळ्या यंत्रणांच्या प्रती व्यवसायाची काही उद्दिष्ट असतात. त्यातलं पहिलं म्हणजे सगळे नियम हे कटाक्षाने पाळणं, नियम फॉलो करणं. दुसरं, ज्या कुठल्या प्रकारचे टॅक्सेस व्यावसायिकांनी भरायचे असतात ते वेळेवर भरणं. आणि तिसरं, आपत्तीच्या काळामध्ये किंवा सरकारला जेव्हा गरज असते त्यावेळेला आपली राजकीय मतं बाजूला ठेवून सरकारला मदत करणं. हे जे कोणी करत असतो त्याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक म्हणायला हरकत नाही. कारण सरकार म्हणजेच थोडक्यामध्ये लोकशाहीमध्ये सगळ्या लोकांनी येऊन निवडून दिलेलं सरकार, त्या सरकारला विरोध करण्यापेक्षा जरुरीच्या काळामध्ये व्यावसायिकांनी मदत करणं हे अपेक्षित असतं. त्यामुळे सरकारशी समानतेचा धागा ठेवणं, सरकारबरोबर चालणं हे सुद्धा व्यावसायिकाचं एक महत्त्वाचं कर्तव्य आणि उद्दिष्ट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पुढचा उद्देश येतो टुवर्ड्स शेअर होल्डर्स. म्हणजे शेअर होल्डर्सच्या प्रती असलेली सामाजिक उद्दिष्ट. शेअर होल्डर्स ज्या वेळेला गुंतवणूक करतात त्याच वेळेला व्यवसाय खऱ्या अर्थाने वाढत जातो. शेअर होल्डर्सनी व्यवसायाप्रती निष्ठा ठेवलेली असते म्हणून व्यवसाय वाढतो. तर त्या शेअर होल्डर्सला व्यवसायाबद्दलची खरी आणि योग्य माहिती पुरवणं हे सगळ्यात पहिलं उद्दिष्ट त्या व्यवसायाचं असायला हवं. दुसरं, त्या शेअर होल्डर्सला चांगल्या प्रकारचा डिव्हिडंड म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीवरती लाभांश योग्य पर्सेंटेजमध्ये व्यवसायाकडून दिला गेला पाहिजे. आणि तिसरं, शेअर होल्डर्सच्या म्हणण्याला, त्यांच्या मताला योग्य प्रकारचा मान दिला पाहिजे. या 3 गोष्टी मोठ्या व्यावसायिकांनी, थोडक्यात ज्या ठिकाणी कंपनी स्वरूपाचा व्यवसाय असतो तिथे टुवर्ड्स शेअर होल्डर्स या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर शेअर होल्डर्समध्ये व्यवसायाबद्दलची एक कृतज्ञतेची किंवा आपुलकीची किंवा आपलेपणाची भावना निर्माण होते. आणि पुढच्या काळात ज्या वेळेला कंपनी एक्सपान्शन करता जाते त्यावेळेला नवीन शेअर्स जेव्हा इश्यू केले जातात त्याच्याकरता खूप मोठ्या इंटरेस्टने किंवा खूप मोठ्या उत्सुकतेने मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यामुळे ज्यांच्या पैशांनी आपण व्यवसाय करतो त्या शेअर होल्डर्सला किंवा गुंतवणूकदारांना व्यावसायिकांनी कधीही विसरून चालत नाही. पुढचा मुद्दा येतो सोशल ऑब्जेक्टिव्ज टुवर्ड्स एम्प्लॉईज. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या प्रती व्यवसायाची असलेली उद्दिष्ट. ज्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवा ज्यांच्या जीवावरती व्यवसाय वाढतो, मोठा होतो, त्यांना समजून घेणं, त्यांना योग्य प्रकारे वागवणं हे व्यावसायिकासाठी अतिशय अगत्याचं असतं. प्रत्येक व्यावसायिकांनी आपल्या एम्प्लॉईजला किंवा कर्मचाऱ्यांना वेळेवरती योग्य वेतन देणं हे जितकं जरुरी आहे त्याचप्रमाणे प्रॉपर वर्किंग कंडिशन्स म्हणजे काम करण्याकरता आवश्यक असलेल्या सोयीसुविधा देणं हे देखील तितकं जरुरी आहे. मग या सुखसोयी किंवा सोयीसुविधा म्हणजे काय असायला हव्यात
तर पिण्याचं योग्य पाणी, टॉयलेट फॅसिलिटी इथपासून तर काही कंपन्या ज्या मोठ्या कंपन्या असतात ट्रान्सपोर्ट सुविधासुद्धा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देतात. यामागे दृष्टिकोन असा असतो की कर्मचारी जर का योग्य प्रकारे काम करत असतील तर व्यवसायामध्ये योग्य प्रकारचा फायदा आपल्याला नक्की होतो. खूप मोठ्या कंपन्यांमध्ये तर कॅन्टीन फॅसिलिटी असते, हॉस्पिटल फॅसिलिटी असते. एम्प्लॉईजला कुठल्याही प्रकारे तोशिष पडू नये याची काळजी घेतली जाते. इव्हन वेलफेअर कंडिशन्सच्या अंडर काही वेलफेअर फॅसिलिटीज म्हणजे सुखसुविधा केवळ कर्मचारी नाही तर त्यांच्या घरच्या लोकांसाठी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात. हे सगळं जपानच्या नेनको कन्सेप्टच्या अंडर येतं. मूळ जपानी संकल्पना ही नेनको या शब्दाच्या अंतर्गत वाढीस लागली. त्याचा फायदा जगातल्या सगळ्या व्यावसायिकांना समजला आणि एम्प्लॉईजला जर योग्य प्रकारे आपण कामावरती ट्रीट केलं, त्यांना जर का योग्य प्रकारे आपण प्रोत्साहन दिलं तर कशा प्रकारे आपला व्यवसाय वाढतो हे एकदा लक्षात आल्यानंतर ह्या सोशल ऑब्जेक्टिव्स टुवर्ड्स एम्प्लॉईजला अतिशय महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे सगळ्या व्यावसायिक मित्रांना माझं सांगणं राहील की ह्या मुद्द्याला विशेष महत्त्व द्या आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स खऱ्या अर्थाने आपल्या व्यवसायामध्ये वापरायला सुरुवात करा. पुढचा उद्देश येतो सोशल ऑब्जेक्टिव्स टुवर्ड्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे अर्थ किंवा वित्त संस्थांच्या बाबतीत व्यावसायिकांची असलेली उद्दिष्ट. ज्या वित्त संस्थेकडून मग छोट्या प्रमाणामध्ये पतपेढी असेल, एखादी कोऑपरेटिव्ह बँक असेल, नॅशनलाइज्ड बँक असेल किंवा खूप मोठी वित्त संस्था असेल, त्यांच्याकडून ज्या वेळेला व्यावसायिकांना कर्ज मिळतं त्या संस्थेशी प्रामाणिक राहणं हे अतिशय जरुरी आहे. ज्या संस्थेच्या पैशाने आपण आपला बिझनेस करतो त्यांना खरी माहिती, सगळे रिपोर्ट्स, इन्फॉर्मेशन वेळेवर देणं, त्यांचे कर्जाचे हप्ते योग्य व्याजासकट नेहमी वेळेवर देणं. इतकंच नाही तर जर शक्य झालं तर ठरलेल्या वेळेच्या पूर्वी लोन पूर्ण करणं आणि आपलं क्रेडिट स्टँडिंग त्या ठिकाणी निर्माण करणं हे व्यावसायिकाला अगत्याचं असतं. जेव्हा एखादा व्यावसायिक कर्ज घेऊन बँकेला फसवतो त्याची अपकीर्ती बाकी संस्थांपर्यंत जाते आणि त्याला पुढच्या काळामध्ये कर्ज घेणं किंवा व्यवसायाकरता भांडवल उभारणं हे अशक्य होत जातं. म्हणून हा व्यावसायिक स्वतःचा खड्डा स्वतःच खणतो असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला कर्ज हे लागतंच आणि ते कर्ज देणाऱ्या वित्त संस्थेशी प्रामाणिक असणं म्हणजेच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. पुढचं उद्दिष्ट येतं सोशल ऑब्जेक्टिव्स टुवर्ड्स मीडिया, म्हणजे प्रसारमाध्यमांशी व्यावसायिकांची कशा प्रकारची रिलेशन्स आहेत यालासुद्धा खूप महत्त्व येतं. कारण अगदी सोपं उदाहरण घ्या, एखाद्या व्यवसायाने नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन वस्तू बाजारामध्ये आणली, त्याची जाहिरात करणं वेगळं आणि त्याच्याबद्दल पेपरामध्ये स्वतःहून पत्रकारांनी बातमी छापणं हे वेगळं. जेव्हा एखाद्या व्यवसायाचं उद्दिष्ट हे समाजाप्रती काही चांगलं काम करण्याचं असतं, मी असं म्हणत नाही की व्यवसाय म्हणजे प्रॉफिट घ्यायचा नाही, प्रॉफिट घ्यायचाच आहे, पण व्यवसाय ज्या वेळेला सचोटीने केला जातो त्यावेळेला प्रसारमाध्यमं त्याची दखल जरूर घेतात. मोठ्या मोठ्या कंपन्या CSRच्या अंडर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संकल्पनेच्या अंतर्गत खूप मोठ्या रकमा समाजासाठी खर्च करतात, तेव्हा त्यांनी न सांगतासुद्धा त्याची बातमी होत असते. तसं अनेक व्यावसायिक काही वेळेला समाजाकरता काही त्यांच्या उत्पन्नाचा हिस्सा असेल किंवा त्यांचा काही वेळ असेल जेव्हा देतात तेव्हा त्यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी खऱ्या अर्थाने ते पूर्ण करत आहेत अशी त्यांची नकळत जाहिरात होत असते. म्हणून व्यावसायिक लोकांनी नेहमी प्रसार माध्यमांशी किंवा त्यांच्या संलग्न असलेल्या लोकांशी योग्य रिलेशन निर्माण केलेच पाहिजेत. त्यामुळे पब्लिसिटीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीमध्ये त्यांना कधी बाधा येत नाही, उलटी मदत होऊ शकते. त्यामुळे प्रसारमाध्यमांचं व्यवसायामधलं असलेलं महत्त्व जाणून घेऊन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स मीडिया हे लक्षात घेणं प्रत्येक व्यावसायिकाला अगदी जरुरी आहे. पुढचा आणि शेवटचा पॉईंट येतो सोशल ऑब्जेक्टिव्स टुवर्ड्स डीलर्स. डीलर्स म्हणजे वितरक.
तुम्ही वस्तू तयार करता पण त्या विकल्या जर नाही गेल्या तर बिझनेस कसा होणार? आणि तो ज्या मिडलमॅन किंवा होलसेलर्सतर्फे किंवा डीलर्सतर्फे तुम्ही मार्केटमध्ये पोहोचवता त्या डीलर्सच्या प्रतीसुद्धा तुमचे काही सोशल ऑब्जेक्टिव्ज असायला हवेत. सर्वप्रथम त्या डीलर्सला योग्य वेळेला वस्तू पोहोचवणं. अन्यथा काय होतं, बाजारामध्ये एखादा ग्राहक तुमच्या वस्तूबद्दल एन्क्वायरी करतो, तुमची वस्तू उपलब्ध नाही असं ज्यावेळेला रिटेलर सांगतो तो दुसरी वस्तू मागतो आणि दुसरी वस्तू जर कस्टमरला आवडली तर पुढच्या वेळेला तो तीच मागतो, तुमची वस्तू मागतच नाही. त्याला स्विच ओव्हर म्हणतात. म्हणजे कस्टमर तुमच्या वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे स्विच ओव्हर होतो. ते होऊ नये यासाठी सतत तुमची प्रॉडक्ट्स दुकानामध्ये किंवा त्या डीलर्सकडे उपलब्ध असली पाहिजेत. त्यासाठी वेळेवर वस्तू सप्लाय करणं, त्या डीलर्सला वेळेवर योग्य प्रकारे कमिशन देणं किंवा त्यांचा जो काही हिस्सा असेल तो वेळेवर त्यांना देऊन त्यांना मोकळं करणं. अधेमध्ये त्यांच्याकरता सेल्स स्टाफ ट्रेनिंग म्हणजे विक्रेत्यांना आवश्यक अशा प्रकारचं ट्रेनिंग देणं. दिवाळीच्या वेळेला किंवा अन्य ठिकाणी काही आपल्याला जर का मिळालं तर एखादं स्कीमचा आधार घेऊन लोकांना जास्त कशा प्रकारे अट्रॅक्ट करता येईल ते डीलर्सला सांगणं. डीलर्सच्या लोकांना काही कुठल्या सहलीला घेऊन जाणं, त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ज देणं, काही वस्तू देणं, एक्स्ट्रा बेनिफिट्स देणं आणि काहीतरी टार्गेट ठेवून त्यांना सतत जास्त विक्री करण्यासाठी उद्युक्त करणं. हे सगळे ऑब्जेक्टिव्ज येतात सोशल ऑब्जेक्टिव्ज टुवर्ड्स डीलर्स. पण परत लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये बिझनेस ऑब्जेक्टिव्ज आणि सोशल ऑब्जेक्टिव्ज हे वेगळे करायला हवेत. आपण त्यांना प्रोत्साहन देऊन जास्त विकायला लावणं हे झालं बिझनेस ऑब्जेक्टिव्सचा थोडासा भाग. पण सोशल ऑब्जेक्टिव्स म्हणजे त्यांना त्याच्याकरता वेगळं कमिशन देणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना त्या कामाकरता परिपूर्ण व्यक्ती म्हणून तयार करणं, हे सगळं सोशल ऑब्जेक्टिव्समध्ये येतं. असे 9 प्रकारचे सोशल ऑब्जेक्टिव्ज बिझनेसची जर का पाळले तर ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ज, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज, सोशल ऑब्जेक्टिव्ज, नॅशनल ऑब्जेक्टिव्ज या सगळ्यांमध्ये सोशल ऑब्जेक्टिव्जचं वेगळेपण आपल्या लक्षामध्ये येतं आणि सोशल ऑब्जेक्टिव्जच्या द्वारे बिझनेस वेगळा किंवा इतरांपेक्षा काहीतरी अनोखा असा बिझनेसच्या पटलावरती दिसायला लागतो. बाकी लोकांच्या बिझनेसच्या भाऊगर्दीमध्ये तुमचा बिझनेस वेगळा समजायला लागतो. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने सोशल ऑब्जेक्टिव्समध्ये विशेष लक्ष देणं, त्याच्यावरती अभ्यास करणं, मेहनत करणं हे गरजेचं आहे. मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे सोशल ऑब्जेक्टिव्स तुम्ही कागदावरती लिहून काढा. त्याच्यापैकी किती ऑब्जेक्टिव्स तुम्ही आजवर वापरले, जर वापरले असतील तर कशा प्रकारे वापरले, जर वापरले नसतील तर का नाही वापरले, हे सगळ्याचं अवलोकन करा. आणि तुमच्या व्यवसायामध्ये हे जर सगळे ऑब्जेक्टिव्ज इम्प्लिमेंट केले तर किती दिवसामध्ये कशा प्रकारचा फायदा होऊ शकेल याचा विचार करा. प्रत्यक्ष ते अंमलामध्ये आणल्यानंतर वाढलेला फायदा हा लक्षात घ्या. त्यामध्ये तुमच्या काही संकल्पना मिसळा आणि जरूर सोशल ऑब्जेक्टिव्ज या संकल्पनेचा तुमच्या व्यवसायाकरता फायदा करून घ्या. मला अशी खात्री आहे की या व्हिडिओमध्ये मांडलेले सगळे मुद्दे तुम्हाला जरूर समजले असतीलच. तर हा व्हिडिओ जरूर सगळ्या मित्रांना पाठवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.